नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची जी आपली भरती आहे या भरतीच्या संदर्भात जाहिरात कधीपर्यंत येईल किंवा याच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे का, किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की ही परीक्षा मागच्या वेळेस ज्या पद्धतीने टीसीएस ने घेतली होती तशा पद्धतीने यावेळेस टीसीएस घेईल का एमपीएससी कडे ही परीक्षा जाणार आहे, याच्या काय पॉसिबिलिटी आहेत या सगळ्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। अभ्यासक्रमामध्ये काही बदल होणार आहे, याच्या पात्रता काय आहेत, याच्या शैक्षणिक पात्रता काय आहेत, सगळे विषय या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा। तुमच्या प्रश्नांचं प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आमचा उद्देश किंवा हेतू हाच असतो, तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती पोहोचली पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दर्जेदार शिकवणी सुद्धा मिळाली पाहिजे, याच्या पलीकडे काही नाही। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक एक मुद्दा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, जास्त नाही, पण डिटेलमध्ये वनरक्षकचा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमच्या अभ्यासाला योग्य ती दिशा मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। याच्या अगोदर जर तुम्ही वनरक्षकची तयारी करताय आणि जर तुम्हाला चांगल्या दर्जाचा ऑनलाईन क्लास जर पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर नवीन फ्रेश एक बॅच आपण लॉन्च केलेली आहे। त्या बॅचचं नाव आहे ब्लॅक पॅन्थर बॅच। ब्लॅक पॅन्थर बॅच जी आहे ही वनरक्षक भरतीसाठी असणार आहे, नवीन बॅच असणार आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत। म्हणजे हे लेक्चर तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहेत आणि नंतर तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज आहेत त्याला, म्हणजे नंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहू शकता। प्रश्नांचं विश्लेषण मागच्या सगळं घेणार आहोत, त्याच पद्धतीने होमवर्क नोट्स तुम्हाला देणार आहोत। डिटेल सगळा अभ्यासक्रम तुमचा कव्हर केला जाणार आहे। याच्यामध्ये पॅटर्न कोणताही असू द्या, ऐनवेळी कोणत्याही पॅटर्न मध्ये परीक्षा होऊ द्या, तुम्हाला ह्या बॅच मध्ये त्या पॅटर्न नुसारच शिकवणी असणार याची गॅरंटी आमच्याकडे आहे। डिटेल अभ्यासक्रम, सराव टेस्ट असणार आहेत आणि अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत आणि एमपीएससी तून निवडलेले, मुलाखत दिलेले शिक्षक हे तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे ज्यांना गरज आहे, ज्यांना ऑनलाईन क्लासेसची मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी आपली ही ब्लॅक पॅन्थर ही बॅच नक्की एकदा पाहू शकता। 5 दिवस ऍडमिशन घेतल्यानंतर 5 दिवसात बॅच नाही आवडली तर तुम्हाला फीस रिटर्न दिली जाणार आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही बिलकुल। आणि इथं काय विकायला बसलो तर घ्याच असा आग्रही नाहीये, जर गरज असेल, जर क्वालिटी वाटत असेल तरच घ्यायची। आणि त्याच पद्धतीने मागच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेसाठी सगळ्या प्रश्नपत्रिकांचं आपण डिटेल विश्लेषण मागच्या 2 वनरक्षक भरतीच्या, त्याच पद्धतीने वन विभागाचा तांत्रिक सिलेबस, चालू घडामोडी हे सगळं कव्हर करणार आपलं वनरक्षक प्लॅनर हे पुस्तक आहे। हे वनरक्षक प्लॅनर हे पुस्तक सुद्धा तुम्ही प्रत्येकाने अभ्यासा। इंग्रजी व्याकरणाच्या विश्लेषणासह हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। वनरक्षक विभागाचे जेवढे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त मुलं या पुस्तकातूनच अभ्यास करतात, सर्वांना माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना। तर हे वनरक्षक प्लॅनर महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे, हे पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की अभ्यासू शकता। ही झाली जाहिरात, लक्षात, ही घ्यायचं नाही घ्यायचं तुमचा विषय राहिला। आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे वळणार आहोत। मेन टॉपिक आपला हा आहे की वनरक्षक भरतीचा पॅटर्न कशा पद्धतीने असेल। सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला पडतो तुम्हाला, एक आपण पात्रता, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, ग्राउंड वगैरे सगळं डिस्कस करणार आहोत। फक्त मग याच्यात बदल होणार आहे, आता काय आहे, बदल होतील का नाही होतील, या पॅटर्न मध्ये डिस्कस करणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न पडलेला आहे पोरांनो की एमपीएससी ही पेपर घेणार की टीसीएस घेणार, हा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा महत्वाचा प्रश्न आहे की एमपीएससी घेणार का टीसीएस घेणार ही परीक्षा, अशा पद्धतीने। तर बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, वनरक्षक भरतीला खूप जास्त मुलं असतात, कारण की पोलीस भरतीची तयारी करणारे जवळपास सगळे मुलं वनरक्षकचा फॉर्म भरतात। एमपीएससी मध्ये सुद्धा ज्यांचं वय बसतंय ते सगळे मुलं याची तयारी करतात। वयवाढीच्या संदर्भात सुद्धा मी बोलणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे एक मुद्द्यामध्ये। त्याच्यामुळे याच्यात कॉम्पिटिशन जास्त असतं आणि त्याच्यामुळे याला ग्राउंडवर मैदानी चाचणी सुद्धा अनेक जणांची घ्यावी लागते। त्याच्यामुळे शक्यता आहे अशी की एमपीएससी घेण्याचं याची जी शक्यता आहे, पॉसिबिलिटी ही खूप कमी आहे। लक्षात येते मी काय म्हणतोय, ते खूप कमी आहे। एमपीएससी कडे भरती प्रक्रिया जाणार आहे हे 100% खरे। वर्ग 1, 2, 3 च्या सगळ्या भरती प्रक्रिया एमपीएससी राबवणार आहे हेही 100% खरे, पण काही भरती प्रक्रिया त्याला अपवाद असणार आहेत, कारण की एमपीएससी वर सुद्धा एवढा लोड ऍडजस्टमेंट होईल का नाही याच्यावर प्रश्न आहे एमपीएससीचा सुद्धा, कारण ते कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्यांच्यावर कामाचा व्याप खूप वाढणार आहे। त्यामुळे या अशा मैदानी चाचणी असणाऱ्या आणि जास्तीत जास्त फॉर्म येणारी ही परीक्षा आहे, ग्राउंड आहे याला, त्याच्यामुळे ही परीक्षा एमपीएससी कडे शक्यता जाण्याची कमी आहे। लक्षात आलं। आणि मग ही टीसीएस घेऊ शकते किंवा आणखी कोणी घेईल, पण जास्त पॉसिबिलिटी टीसीएसचीच आहे, कारण मागच्या वेळेस सुद्धा हा पेपर टीसीएसनीच घेतलेला होता। याच्यामध्ये काय असतं बघा, अभ्यासक्रमामध्ये तुम्ही परीक्षा तुमची कोणीही घेऊ द्या, अभ्यासक्रमामध्ये बदल होत नाही।
एकतर तुमच्या मार्किंग सिस्टम मध्ये बदल होऊ शकतो, कधी कधी निगेटिव्ह मार्किंग येऊ शकते, जाऊ शकते, पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होत नसतो. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका सध्या की परीक्षा कोण घेईल, मग ते कधी भरती घेणार आहेत, ते फिक्स झाल्यानंतर आम्ही अभ्यास सुरू करतो. बिलकुल करू नका. तुम्हाला ऐन वेळी कोणीही सिलेक्शन देणार नाहीये. लक्षात, सरकारी नोकरी म्हणजे काय फुकट मिळणारा ही वस्तू नाहीये, लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला मेहनतच करावी लागते, तुम्हाला तिथं घासावंच लागतं, तिथं तुम्हाला वेळच द्यावा लागतो आणि तो वेळ द्यावा लागणार आहे. माझं स्पष्ट म्हणणं असतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की भरतीची जाहिरात कधी येईल या प्रश्नाच्या अगोदर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला पाहिजे की मी ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेचा माझा परफेक्ट अभ्यास झालेला आहे का. आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा. मन खोटं बोलत नाही. ज्यावेळेस मन सांगल सगळा माझा अभ्यास झालाय, लक्षात येतंय, त्यावेळेस मग तुम्ही वाट बघा. आता भरती प्रक्रिया तर साधारणतः मे जून महिन्या पुढे बोलतो. आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की याची जाहिरात कधी येईल आणि कशा पद्धतीने येईल ते. मग पहिला मुद्दा तर तुमचा क्लिअर झाला. सध्या तुम्ही अभ्यासक्रमावर फोकस करा. मागच्या झालेले प्रश्न, त्याचं विश्लेषण याच्यावर फोकस करा. कोण परीक्षा घेईल याचा बिलकुल विचार करू नका. मी माझ्या मनातली शक्यता तुम्हाला सांगितली की बाबा TCS घेऊ शकतं, पण हे असं फिक्सच नाहीये. पॉसिबिलिटी जास्त TCS आहे सध्या. मग PYQ वगैरे अभ्यासा ना, बरोबर आहे का. राष्ट्रपतीचं राज्यघटनेमध्ये कलम 52 आहे. मग TCS ने प्रश्न विचारला तर कलम 53 नाही आणि MPSC ने विचारला तर 52 नाही. असं होणार आहे का? असं होणार आहे का? नाही होणार आहे. दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी गोदावरी, जर TCS ने विचारलं तर कावेरी येणार आहे आणि MPSC ने विचारलं तर गोदावरी येणार आहे. असं होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासक्रम सिलेबस मध्ये चेंज नाही होणार आहे. सिलेबसच्या मार्किंगच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होऊ शकतो, सिलेबस मध्ये चेंज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सिलेबसवर फोकस करा तुम्ही. कोण परीक्षा घेणार आहे याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा हा आपला पहिला मुद्दा संपला, किंवा MPSC का TCS याच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. आता पात्रतेकडे जाऊया आपण. पात्रतेमध्ये बदल होणार का? काही जणांचं असतं की परीक्षा वेगळं घेणार म्हणजे सगळंच बदलणार का काय. आता सध्या अगोदर पहिल्या पात्रता काय येतं आपल्या वनरक्षकच्या, त्या तुम्हाला सांगतो. पहिली म्हणजे तुम्ही 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. 12वी सायन्सचे सगळे पोरं वनरक्षकला फॉर्म भरू शकतात. आणि जर तुमची दुसरी कोणतीही फॅकल्टी असेल, कॉमर्स, आर्ट किंवा इतर कोणती, तर तुमच्या 3 विषयापैकी एक विषय असणं गरजेचं आहे. ते 3 विषय कोणते कोणते येतं? एक आहे भूगोल, दुसरा आहे अर्थशास्त्र, आणि तिसरा आहे भूगोल झाला, अर्थशास्त्र झाला, आणि तिसरा आहे गणित. या 3 विषयापैकी एकच विषय पाहिजे, कोणता तरी एकच विषय. 12वी अदर, सायन्स नाही, अदर यांच्यासाठी. 12वी सायन्सचं तर सगळेच क्वालिफाय असतात. म्हणजे या पात्रतेमध्ये शक्यतो कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आता वनरक्षकच्या 2 वेगवेगळ्या जाहिरात येणार आहेत. ही जाहिरात एक आहे मेन जाहिरात वन विभागाची, आणि अजून एक असतं महाराष्ट्र वन विकास महामंडळ, त्याच्या सुद्धा 1,500 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत. ती सुद्धा जाहिरात येणारच आहे, लवकरच येईल ती सुद्धा जाहिरात. दोन्ही वन विभागाचे, फक्त एक महामंडळाची जाहिरात आहे आणि एक राज्याच्या वन विभागाची जाहिरात आहे. दोन्हीचं काम सेम असतं, पगार सेम असतो, सगळ्या गोष्टी सेम असतात. आलं लक्षात? सगळ्या गोष्टी सेम असतात या ठिकाणी. त्याच्यामुळं काय आहे की तिथं फक्त 12वी सायन्स दिलेलं आहे. तिथं पात्रता बदलण्यासाठी अनेक जण प्रयत्न करणार आहेत, आम्ही पण प्रयत्न करणार आहोत ज्यावेळेस ती जाहिरात येईल त्यावेळेस. पण सध्या मेन जी जाहिरात आहे याच्यामध्ये या पात्रता आहेत. पात्रतेमध्ये कोणताही बदल होणार नाही, हे लक्षात ठेवा. पात्रतेमध्ये कोणताही बदल होणार नाही, हे डोक्यात फिट करायचंय. शारीरिक पात्रतेच्या बाबतीमध्ये, शारीरिक पात्रतेच्या सुद्धा तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असतील की उंचीची मर्यादा आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर याची मर्यादा आहे बघा. शारीरिक पात्रतेमध्ये काय, उंची सगळ्यात महत्वाचा एक्स फॅक्टर असतो, उंची. वनरक्षक भरतीमध्ये उंचीची पोलीस भरतीपेक्षा सवलत आहे. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी इथं जास्त क्वालिफाय होतात. 163 सेंटीमीटर आहे पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी ही उंचीची मर्यादा आहे 150 सेंटीमीटर. महिलांसाठी किती आहे? 150 सेंटीमीटर एवढी मर्यादा आहे. लक्षात, ह्या 2 आहेत. आणि सवलती सुद्धा दिलेल्या आहेत. उंचीच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा कोणताही बदल होणार नाही. सवलती कुणाला आहेत? जे ST कॅटेगरीतले त्यांना खूप मोठी सवलत आहे. आदिवासी किंवा आपण त्याला अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत, अनुसूचित जमातीमधून येणारे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सवलत आहे. कारण 152.5 एवढी फक्त पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी ही उंची खूपच कमी आहे, 145 फक्त.
आणि याची सगळी पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल, कमेंट पीडीएफ असं करा तुम्ही, तुम्हाला कमेंट आपण ही सगळी पीडीएफ अवेलेबल करून देऊ. फक्त तुम्ही कमेंट करा पीडीएफ म्हणून. अशा पद्धतीने उंचीची सवलत आहे. आता बघा एसटी साठी सवलत, आणखी कोणाकोणासाठी सवलत आहे तर बघा, सवलत आणखी 3 जणांसाठी. एक तर तुम्ही खेळाडू स्पोर्ट मधून जर फॉर्म भरला तर तुम्हाला 2.5 सेंटीमीटर एवढी सवलत असणार आहे. मग तुम्ही एसटीचे असतात तर याच्यात पुन्हा 2.5 सेंटीमीटर, आणि ह्याचे असतात तर याच्यात पुन्हा 2.5 सेंटीमीटर खेळाडूसाठी. त्याच पद्धतीने नक्षली हल्ल्यामध्ये बरोबर आहे का, वन विभागाचा कोणत्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्या कोणत्याही सर्वच्या सर्व पाल्यांना सुद्धा 2.5 सेंटीमीटरची सवलत आहे. आणि त्याच पद्धतीने वन विभागाचे कर्मचारी आणि त्यांचं ड्युटी चालू असताना जर निधन झालेलं असेल, म्हणजे ते ड्युटीवर रिटायर नाही झालेले आणि अकाली त्यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांच्या एका पाल्याला, एकाला फक्त, सगळ्यांना नाही, एका पाल्याला 2.5 सेंटीमीटर सवलत आहे. म्हणजे ह्यात 2.5 सेंटीमीटरची सवलत 3 जणांना आहे उंचीमध्ये. लक्षात, ते एक महत्वाचं आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये सुद्धा यावेळेच्या जाहिरातीमध्ये कोणताही बदल होणार नाही. वजनाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक वजन त्यांनी दिलेलं नाही, पण उंचीच्या प्रमाणात वजन असावं वैद्यकीय तपासणीमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही ग्राउंडची तयारी करत असता त्यामुळे ते तुमचं भरतच, त्यामुळे वजनाचं टेन्शन घेऊ नका. एखाद्या मुलीचा इश्यू होऊ शकतो, कारण त्याचं मुलीचं वजन खूपच कमी असू शकतं, ते खूप कमी असतं, त्याला खूप रेअर केसेस असतात. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर याच्यामध्ये सुद्धा काही बदल होणार नाहीये. लक्षात ठेवा, वेतन स्केलचा निवड समितीचा काही संबंध नसतो. परीक्षा पद्धत आणि वेतन राज्य सरकार वेगळं ठरत असतं. S7 एवढं स्केल आहे त्याचं, S7 स्केल आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला हातामध्ये पगार पहिल्या महिन्यात 45,000 एवढा येऊ शकतो. 8वा वेतन आयोग लागू होतोय, कारण की S7 म्हणजे 21,700 ते 69, 100 प्लस भत्ते असतं, बरोबर आहे का. त्याच्यात मग ते 40-45,000 तर स्टार्टिंग पेमेंट असू शकतं तुमचं वन विभागाचं. आलं लक्षात. अशा पद्धतीने ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा कोणताही बदल हा होणार नाहीये, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा आहे मैदानी चाचणी. मैदानी चाचणीचं काय, तुम्हाला एक लेखी परीक्षा 120 गुणांची, 80 गुणाचं मैदानी चाचणी, बरं आहे का. लेखी परीक्षेमध्ये एक लक्षात द्या, मी मगाशीच तुम्हाला बोललो की लेखी परीक्षा जी आहे याच्या स्ट्रक्चरमध्ये कदाचित कधीतरी बदल होऊ शकतो. बदल होणार नाहीये, जास्तीत जास्त तर होणारच नाहीये. स्ट्रक्चर मध्ये म्हणतोय, अभ्यासक्रम बदलणार नाही. जे तुमचे विषय आहेत म्हणजे जीके आहे, त्याच्यामध्ये मग तांत्रिक माहिती सह जीके, त्याच्यानंतर त्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा येतात. त्याच पद्धतीने मग बौद्धिक चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, एखादा प्रश्न गणिताचा येतो. अशा पद्धतीने पॅटर्न आहे त्याचा, बरोबर आहे का. हे विषय बदलणार नाहीयेत. आज 120 मार्काची परीक्षा आहे, कदाचित पुन्हा 100 मार्काची होऊ शकते. हे खूप कमी प्रमाणात होऊ शकतं, पण याच्यामध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. 30 मार्काला एक प्रश्न 2 मार्काला, इथं लक्षात ठेवा, एक प्रश्न 2 मार्काला आहे. अशा पद्धतीने 120 मार्काची टेस्ट. लक्षात, 60 प्रश्न, भरपूर वेळ असतो. लक्षात, भरपूर वेळ मिळतोय, कारण प्रश्न 60च येतं. 60 प्रश्न आहेत, 120 गुण येतं, 30 मार्काला एका विषयाचे 15 प्रश्न, या स्वरूपात त्याचं स्ट्रक्चर आहे. लक्षात येतंय. अशा पद्धतीने आता एक्साइज कडे गेला तर सेम असंच 120च आहे, पण एक्साइजची परीक्षा जी आहे दारूबंदी पोलीस, त्या ठिकाणी एका मार्काला एक प्रश्न आहे, म्हणजे 120 प्रश्न येतं आणि 120च गुण आहेत त्याला. इथं थोडंसं कमी, तिथं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, इथं निगेटिव्ह मार्किंग नव्हती. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये सिलेबसमध्ये बदल होणार नाहीये. बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण, हे 4 विषय तर असणार आहेत. बरं, मार्किंग सिस्टम मध्ये जरी बदल झाला तरी काय फरक पडतो रे पोरांनो, विषय नाहीत ना बदलणार. आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला जास्तीत जास्त जेवढे प्रश्न आहेत त्यातले जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आणायचे, हे डोक्यामध्ये ठेवायचे तुम्हाला, आणि त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. जाहिरात लवकर पेंडिंग आहे, त्यामुळे तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. जाहिरात आता लवकरात लवकर येणार आहे, लक्षात आलं. त्यामुळे बाकीच्या कोणत्याही फालतू भानगडीमध्ये न पडता तुम्हाला जो सिलेबस दिसतोय, ज्या मागचे PYQ दिसतात, हे डोळ्यासमोर ठेवायचे आणि अभ्यासाची तयारी करायची. हेच तुमचं फक्त टार्गेट असणं आवश्यक आहे. याच्यानंतरचा मुद्दा, मी मुद्दे काढलेले त्याच्यामुळे एक मुद्दा सांगतोय. अभ्यासक्रमाचा सुद्धा सांगितलं तुम्हाला. आणखी अनेक जणांचा प्रश्न आहे, वय वाढ मिळेल का, कारण पोलीस भरतीला वय वाढ दिली, मग इथं वय वाढ मिळेल का. पोलीस भरतीला वय वाढ दिली कारण मागच्या भरतीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी 2-2.5 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की पोलीस भरतीला आम्ही वयवाढ देऊ, पण वयवाढ न देऊ घोषणा केल्यानंतर एका भरतीत वयवाढ दिलीच नाही. मग त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही त्याच्या पुढची जी भरती आहे त्याच्यामध्ये वयवाढ देणार आहोत, आणि तशा पद्धतीने आश्वासन पाळलं. आणि आता पोलीस भरती प्रक्रिया जी पार पडलेली आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये वयवाढ ही दिलेली आहे. पण तशा पद्धतीचं कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्याकडून किंवा वनमंत्र्याकडून वन विभागाच्या बाबतीमध्ये झालेली नाहीये, लक्षात ठेवा.
पुढे होईल नाही होईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाही करायचे ते आपण पुढे पाहूया. पण सध्या तरी वय वाढीच्या बाबतीमध्ये कोणतंही डिसिजन झालेलं नाहीये. सध्या वय वाढ होणार नाही. जे वय बसतंय त्यांनीच अगोदर डेडिकेशननी तयारी करा. लक्षात येते ना. जाहिरात आल्यानंतर मग आपण वयवाढीसाठी काही प्रयत्न करता येतील का ते आपल्या परीने तुमच्या परीने आपण त्याच्यासाठी सुद्धा आपण काही ना काही प्रयत्न करू. पण सध्या तरी वयवाढ याच्या बाबतीत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये. वनरक्षकला वयवाढ मिळण्याचे कोणतंही ऑथेंटिक अशा पद्धतीचं डिसिजन झालेलं नाहीये. हे डोक्यामध्ये ठेवायचं. म्हणजे वयवाढीच्या बाबतीमध्ये तुमचा मुद्दा क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तयारीला वेळ किती मिळणार. पोरांनो वेळ खूप कमी असतो. लक्षात ठेवा. अनेक जण विद्यार्थी फक्त ह्यांना काय काम आहे, ह्यांचा क्लास चालवायचा आहे म्हणून हे सांगत येतं. आणि आपल्याला काय बघू जाहिरात आल्यानंतर. जाहिरात येते बी, लेखी परीक्षाही होती, ग्राउंडही होते, सगळं होतंय, सिलेक्शन होतात, पण तू तसाच राहतो. मग लक्षात येते ना. तुला तुझ्या जीवावर असं काय 8-10 कोटी रुपये कमवायचेत. एखादा नग असतो, बाकीचे सिन्सिअर आहेत. आपले जास्तीत जास्त विद्यार्थी सिन्सिअरच असतात. एखाद 2 नग असे असतात यांचं काय खरंय, खोटं बोलतात हे, बरोबर आहे का. आणि तुझ्या आणि यांना क्लासमधून लई बखळ पैसा कमवायचा आहे. तुझ्याकडून मिळणाऱ्या पैशापासून काय इमारत मोठी उभा राहणार नाही बाळा. पण विषय काय असतो की ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात आल्यानंतर जर तू अभ्यासाला लागला तर कितीही हुशार असू दे, कितीही 10वीला तू पहिल्या बेंचवर बसून पहिला नंबर येऊ दे, सिलेक्शन होत नाही. इथं तुमची हुशारी काम करत नाही, तर तुमची मेहनत काम करते. यालाच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा म्हणतात. तुम्ही किती हुशार होतात काय बघत नाही. तसं असतं तर मग इथं मार्काचं सुद्धा लिमिटेशन घातलं असतं. 12वीला 90च्या पुढेच मार्क पाहिजेत, तसं काही नाहीये. लक्षात येतंय ना. इथं 50 वाला बी सिलेक्ट होतो, 90 12वीला घेतलेला बी नाही होत. त्याच्यामुळं वेळ द्या. भरपूर तुमच्याकडे वेळ आहे असं नाहीये. लक्षात ठेवा. ह्या जाहिरातीच्या संदर्भात अंदाज आहे मे-जून महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. मे-जून महिन्यामध्ये आलं लक्षात. मे मध्येच शक्यतो जाहिरात येऊ शकते. मग मे-जून मध्ये जाहिरात आली. तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती प्रक्रियेसारखं किती वेळात लगेच ग्राउंड झालं आणि किती दिवसात लगेच लेखी होती. लक्षात येते ना. मग हे मे-जून म्हणजे बघा तुमच्याकडं इन मेन मोजून 3-4 महिने आहेत. लक्षात येते. लेखी परीक्षेला याच्या पुढे महिन्यानी परीक्षा. समजा एक महिना दिला, समजा महिना दिला, जुलैमध्ये पार फॉर्म भरून घेतले आणि जुलै संपला. ऑगस्ट धर, तुझी लेखी परीक्षा ऑगस्टला होणार आहे. धर चल एवढं लांब धर ऑगस्ट मध्ये. तर आता कोणता महिना आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 5 महिने. 5 महिन्यात लक्षात येते. त्याच्यात तुला ग्राउंडही करायचंय. त्याला तू इतर मग दारूबंदीची काही जण तयारी करत असतील, पोलीस भरतीची करत असतील, तेही सगळं कव्हर करायचं. याच्यात सगळं हे करायचं. लक्षात येतंय. त्याच्यामुळे कुठेतरी डेडिकेशनने तो अभ्यास करणं गरजेचं आहे. वेळ खूप कमी आहे. बाकीचे स्ट्रक्चर मी सांगतोय तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर व्हावा त्या अभ्यासाकडे बघण्याचा, परीक्षेकडे बघण्याचा, म्हणून आपण हा व्हिडिओ घेतोय. लक्षात येतंय ना. अशा पद्धतीने आहे. त्याच्यामुळं वेळ खूप कमी आहे. 5 महिन्यामध्ये समजा धरूनच चला असं की 5 महिन्यांनी माझी लेखी परीक्षा होणार आहे. जास्तीत जास्त 5 महिने, त्याच्या अगोदरही होणार आहे. चला एका दिवस 6 महिन्यांनी होईल, पण तू 5 महिने धरून जर अभ्यास केला तर तुझं काय दुखणार आहे, नेमकं काय नुकसान होणार आहे तुझं. आणि लक्षात असं काही नाहीये पोरांनो. वेळ देऊन अभ्यास करायचा आहे. वेळ कमी आहे हे टार्गेट डोक्यामध्ये ठेवायचंय, मनामध्ये ठेवायचंय आणि तशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ग्राउंडच्या स्ट्रक्चरमध्ये तर तुम्हाला माहितीये पुरुष जे उमेदवार आहेत त्यांना 5 किलोमीटर आहे. बरं, एक 80 मार्क आहेत त्याच्यासाठी. आणि महिलांना किती तर 3 किलोमीटर आहे. एवढे 2च स्ट्रक्चर आहेत फक्त. इथं ग्राउंडचे इव्हेंट काही जास्त नाही येतं, ते तुम्ही कव्हर करा. आणि झाल्यानंतर मग चालण्याची टेस्ट वगैरे त्याचं काही नाही, ते नॉर्मल आहेत गोष्टी. एकदा झाल्यावर माणूस काही करतं, सरकारी नोकरी भेटल्यावर काहीही करतं. लक्षात येतंय. त्यामुळे हिथं काही स्ट्रक्चरमध्ये अभ्यासक्रम आणि ग्राउंडच्या कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये बदल होणार नाही. ते स्ट्रक्चर नेमकं काय याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. तर याचे डिटेल पीडीएफ पाहिजे असेल कमेंटमध्ये पीडीएफ टाक. आपला व्हिडिओ लाईक कर. लक्षात आलं. तुला व्हिडिओ लाईक केला आणि कमेंटमध्ये पीडीएफ टाकले की तुला ती पीडीएफ आपण पाठवून देऊ. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असणार आहे. बाकीचं कोणतेही बदल होणार नाही. तिथं तुझ्या पात्रता सुद्धा तुम्हाला लक्षात आल्या असतीलच. अशा पद्धतीने काय याचं आपल्या पूर्ण वनरक्षक भरतीचं आहे. त्यामुळे कोणत्याही अंधारात राहू नका. जर तुम्हाला क्लासेसची आवश्यकता असेल तर आपली नवीन बॅच आहे. मागाशी सुद्धा सांगितलं तुम्हाला, ब्लँक पॅन्थर बॅच. वनरक्षकसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. सध्या ऑफरमध्ये 500 रुपये एवढी फीस आहे. दर्जेदार शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणूनच तुम्हाला सांगतोय बॅच परचेस करा. 5 दिवस बघा लेक्चर सगळे. आवडली तर घ्या, नाही आवडली तर घेऊ, परत पैसे तुम्हाला रिटर्न केले जातील. त्याचं टेन्शन घेऊ नका. अलग लक्षात. त्याच पद्धतीने अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत. तुमचे डाऊट सेशन सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे
दर्जेदार प्लॅन करून तयार केलेली ही बॅच असणार आहे. 100% तुम्हाला फायदा होईल. आणि सध्या अभ्यास कशा पद्धतीने करावा याच्यासाठी मागचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आवश्यक असतं. तसंच वन विभागाची तांत्रिक माहिती त्याच्या आधारावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात, ते सुद्धा कव्हर केलेलं आपलं वनरक्षक प्लॅनर हे पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की अभ्यासा, 100% त्याचा फायदा होईल. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.